नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित आणि मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने किमान विधानसभा निवडणुकीत तरी आपली राज राखली जावी म्हणून राज्याच्या तिजोरीचे दरवाजे अक्षरशः सताड उघडे केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जेव्हा घोषणा करण्यात आली आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली, त्यावेळी शरद पवारांनी या सरकारच्या अर्थविषयक ज्ञानाची शब्दशः खिल्ली उडवत खिशात किती पैसे आहे याचा विचार करूनच बाजार करायला हवा अशी शेलकीत टीका केली होती। त्यांची टीका अगदी योग्यच होती। महायुती सरकारच्या घोषणा सरकारला आणि महाराष्ट्रालाही अक्षरशः दिवाळखोरीकडे ढकलणारे आहे। सरकारने या घोषणांची पूर्तता करायचे म्हटले तर तिजोरीला बूड लागणार, आधीच प्रचंड प्रमाणात फुगलेला कर्जाचा डोंगर अधिकच मोठा होणार, त्या कर्जाचे व्याज फेडण्यातच सरकारचे उत्पन्न खर्च होऊ शकते। सध्या तर आपल्या मागण्या पुढे करा, तुम्ही संघटित ताकद किंवा तुमचे उपद्रव मूल्य अधिक असेल तर तुमच्या सगळ्या मागण्या तात्काळ मान्य होतील अशी परिस्थिती आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचारी जवळपास 2 महिने संपावर होते, परंतु त्यानंतरही त्यांच्या अगदीच मोजक्या मागण्या मान्य झाल्या। इथे 2च दिवसाच्या संपात एसटी कर्मचाऱ्यांनी सरसकट 6,500ची पगारवाढ मंजूर करून घेतली। लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा किती असेल याचा अजून नीट अंदाज आलेला नसतानाच हा नवा बोजा सहर्ष स्वीकारण्यात आलाय। महायुतीच्या या अर्थदुष्टपणाची शरद पवारांसकट आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी निर्भत्सना करीत केवळ निवडणुकीसाठी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेत दिले जाणारे 1,500 रुपये महाराष्ट्राला आर्थिक दिवाळखोरीकडे नेणारे असतील तर त्यांना 1,500 ऐवजी 2,000 रुपये देऊन राज्याचा कोणता आर्थिक विकास होणार आहे? परंतु महायुती सरकारच्या 1,500च्या योजनेवर टीका करणाऱ्यांनी आम्ही सत्तेत आलो तर 2,000 रुपये देऊ अशी घोषणा केली। याचा अर्थ ते अर्थदुष्ट असतील तर तुम्ही अर्थवेडेच म्हणायला हवे। तुमचेही पाय मातीचेच आहेत, तुम्हीही त्याच गावचे आहात। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।